नमस्कार. या प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवार उषाताई ढवाळ यांच्या बरोबर बोलण्यासाठी आपण आलेलो आहोत. या प्रभागाची निवडणूक त्या शिवसेना शिंदे गटाकडून लढतायत, पण त्यांचं या मतदारसंघामध्ये बरंचसं अगोदरचं काम आहे आणि इथून पुढेही समाजकार्यामध्ये त्यांना मुळात रुची असल्यामुळे त्या या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभ्या आहेत. आपण बोलूयात त्यांच्या भविष्यातल्या या प्रभागात काम करण्याच्या पद्धतीबद्दल, त्यांना भविष्यात या मतदारसंघामध्ये काय करायचंय त्यांच्याशीच आपण जाणून घेऊयात. नमस्कार ताई. मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे आपल्याला की आपली पार्श्वभूमी मुळातच खेळाडू असल्याची, आपल्या घरामध्येही मुळातच खेळाडू हे वातावरण आहे खेळाचं. आपल्या आईकडून तुम्हाला ते बाळकडून मिळालेले आहे. मग हा अट्टहास राजकारणामध्ये येण्याचा का, खेळामध्येही करिअर करता आलं असतं, मग असं का वाटलं की राजकारणामध्ये यावं? तसं सांगायचं झालं तर आमच्या मातोश्री लताताई नरसिंह ढमाळ हे गेले 25हून अधिक वर्ष शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक कार्य आघाडीचे कार्य करत आहेत. तर आम्हा भावंडांना लहानपणापासूनच त्यांच्याकडनं सामाजिक कार्याचे धडे मिळत गेले. त्यांच्यासोबत आम्ही सामाजिक कार्याचे घटक कधी बनलो हे आम्हाला समजले नाही. म्हणजे सांगायचं झालं, माझ्या बहिणी, माझा भाऊ आविष्कार ढमाळ, आम्हाला जे सामाजिक कार्याचे बाळ कडू म्हणतो ते आमच्या आईकडनं मिळाले. हा, मग हे झालं तुमचं घरातलं वातावरण. पण या मतदारसंघामध्ये जी तुम्ही कामं केली, या कामाची जी पावती आहे ती तुम्हाला आता मतपेटीतून मिळेलच, पण विशेष असं तुम्ही या लोकांसाठी काय करणार आहात? खेळाडू हे तुमचं मुळातच घरातलं वातावरण आहे, पण सामाजिक अंगाने आणि राजकीय अंगाने या इथल्या लोकांसाठी, या प्रभागासाठी आपल्याला काय काय करण्याची आपल्या मनामध्ये अशी इच्छा आहे की मी हे करून दाखवणार आहे, जे झालेलं नाही, किंवा जे तुम्ही अतिरिक्त या प्रभागासाठी करणार आहात, अशा कुठल्या? सांगायचं झालं तर माझं शिक्षण इथंच भेकराई माता शाळेमध्ये झाले. मी शिक्षण करता करता एक क्रीडा क्षेत्रात माझी छाप उमटवली. जसं की मी एक हँडबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे, एक राष्ट्रीय कोच, आंतरराष्ट्रीय कोच आहे, आणि माझे मिस्टर ही देखील आंतरराष्ट्रीय कोच आहे. त्यांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तर आम्हा दोघांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील असंख्य खेळाडूंना आम्ही मार्गदर्शन करतो, शिबिर राबवतो, हँडबॉलचे शिबिर, हँडबॉल ग्राउंडवरती हँडबॉलचे प्रशिक्षण करतो. तसेच या प्रभागामध्ये म्हणजे असंख्य खेळाडूंना हँडबॉल प्रशिक्षण देऊन त्यांना एक गव्हर्नमेंट जॉबची संधी प्राप्त करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसंच या प्रभागातील खेळाडू म्हणजे हँडबॉल खेळाडू सोडून इतरही तरुण जे आहेत त्यांच्यासाठी एक गव्हर्नमेंट जॉबची किंवा मार्गदर्शन, काही मुलांना कसं असतं, शिक्षण कम्प्लीट करता करता की आपण कोणतं क्षेत्र निवडावं, की काय घरामध्ये कसे असतात, आई वडील जास्त शिकलेले नसतात किंवा काही प्रॉब्लेम असतात, तर त्या मुलांनी कोणतं क्षेत्र निवडावं, आपण कोणत्या क्षेत्राकडे जावं, ह्याचं मार्गदर्शन आम्ही करतो. पण खेळाडू हा तुमचा मुळातच स्वभाव आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेला. असं राजकारणामध्ये आल्यानंतर थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं की मी ज्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलंय तो भाग मी सोडून आता समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये सक्रिय झाले, आणि हे थोडंसं अवजड असं काम वाटतंय का खेळापेक्षा? नाही, मी एक खेळाडू असल्यामुळे कष्ट, मेहनत आणि जिद्द ह्याची किंमत मला चांगलीच माहिती. त्यामुळे या प्रभागात येले ना तरुणांसाठी जसं की वाचनालय, रोजगारासाठी शिबिरे, जसं की आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा आणि अजून वेगवेगळे जे आहेत ते उपक्रम आपण ह्यांच्यासाठी राबवणार आहेत. आणि महिलांसाठी सांगायचं झालं तर महिलांना म्हणजे घरामध्ये बसून जे रोजगार करतील त्याचे शिबिरे आपण घेणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे माझ्या प्रभागात महिला विकसित झाल्या तर माझा प्रभाग विकसित होणार हे मला निश्चित माहिती आहे. त्यामुळे मी ह्या क्रीडा क्षेत्रातून ह्या माझ्या प्रभागासाठी मी ह्या क्षेत्रात उतरले. तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बाळकडू बाहेरच्या घरामध्येच मिळाले, पण आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमच्या मिस्टरांकडेही या खेळाचं श्रेय जातं किंवा तेही खेळाडू आहेत.
तर त्यांचं सहकार्य कसं मिळतं तुम्हाला? अगदीच अगदीच जसं माहेरकडच्या मला पाठिंबा मिळाला तसाच लग्न झाल्यानंतर नाही रुपेश मोरे जे माझे मिस्टर आहेत त्यांच्याकडूनही मला चांगला पाठिंबा मिळालाय. ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्या सोबत आम्ही दोघं सोबत एखाद्या पुरुषामागे महिलेचा हात असतो तसा महिलेच्या मागे एक पुरुषाचा हात असतो. हे मला चांगलं उदाहरण माझ्या मिस्टरांकडून मिळालंय. अगदी अगदी त्यामुळेच आम्ही या प्रभागासाठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शिवण क्लास म्हणा, ब्युटी पार्लर म्हणा किंवा घरामध्ये जे उद्योग जे हे करून करता येईल त्याच्यासाठी थोडंफार लक्ष देऊन म्हणजे त्यांच्या समस्या समजून त्यांच्यासाठी जो विकास करता येईल त्याच्यासाठी आम्ही दोघेही या क्षेत्रात काम करायला इच्छुक आहोत आणि जर संधी मिळते त्याचं सोनं तर आम्ही नक्की करून दाखवणारच. अगदीच तुम्च्या बोलण्यामध्ये जाणवतंय की तुम्ही तुमच्याकडे ती जिद्द आणि चिकाटी हा भाग आहे. खेळाडू असल्या कारणानं स्वभावामध्ये ते भिडलेलं आहे. पण मला एक प्रश्न असाही विचारायचा की तुम्ही आतापर्यंत खूप विद्यार्थी घडवलेले आहेत. असे किती विद्यार्थी आहेत की तुम्ही घडवलेले? काही राजकारणामध्ये गेले असतील, काही समाजकारणामध्ये, काही नोकरीला लागले असतील. असे किती विद्यार्थी तुमचे कुठे कुठे आहेत? असंख्य विद्यार्थी आहेत तसे. पोलीस म्हणा, पीटी टीचर शिक्षक म्हणा, अजून अधिकारी म्हणा, गव्हर्नमेंट जॉबसाठी भरपूर मुलं मार्गदर्शन करून एक चांगल्या पोस्टवरती आहेत. आपल्या आत्ताच सांगू इच्छिते मी आत्ताच पाठीमाग 2-3 दिवसापूर्वी आपले 2 भेकराई नगर मधलेच खेळाडू आर्मी ह्याच्यामध्ये भरती झालेले तर त्यांना आपण बोलवणारच आहे. त्यांचं पण आपण या प्रभागातील लोकांना तेही ओळख करून देणार. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही या प्रभागामध्ये असं तुमचं काय विजन आहे की ते विजन घेऊन तुम्ही या प्रभागामध्ये उमेदवारी करत आहात ते थोडक्यात सांगा. या प्रभागामध्ये प्रथमतः मी महिलाचा विषय पहिला घेणार. एक महिलेचा विषय पहिला घेणार कारण का महिला सुरक्षेसाठी मी या प्रभागामध्ये सीसीटीव्ही किंवा लाईट म्हणा किंवा संरक्षण पथक म्हणा जे महिलेसाठी आजपर्यंत कोणी केले नाहीये ते मी करणार. दुसरं म्हणजे ड्रेनेज लाईन म्हणा किंवा पाणी म्हणा, लाईट म्हणा किंवा छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा विचार करून त्याच्यावरती विकास करणार. दुसरं झालं ज्या भागामध्ये आपले शक्य होईल ते स्वच्छतागृह बरोबरच महिलांच्या आरोग्यासाठी मी एक पॅड मशीन जे आजपर्यंत आपल्या प्रभागात कुठेच नाहीये ते उपलब्ध करणार. तसंच ग्रंथालय झालं, वाचनालय झालं, मुलांसाठी जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी वाचनालय झाले, स्पर्धा परीक्षेसाठी जे पुस्तके वगैरे लागतात इथून खूप लांब अंतरावरती आहेत ते तर त्या प्रभागात माझ्या प्रभागात मी ती सोय करून देणार. अगदीच. तर या होत्या उषाताई ढवाळ या प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी करत आहे. पण अगदीच खेळाडू असल्या कारणानं त्यांच्यामध्ये असणारं जे विजन आहे, जे ध्येय आहे, जे काही करणार आहेत या प्रभागासाठी ते अगदी मनापासून या गोष्टी करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेलं जे काम आहे खेळाडूंसाठी म्हणा, सामाजिक कार्य म्हणा किंवा अजून देखील त्या महिला असल्या कारणाने महिलांचे प्रश्न बरेचसे सोडण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांचं विजन खूप चांगलं आहे. त्यांनी आपल्याला आज जो वेळ दिलेला आहे त्यामुळे धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला जो वेळ दिलेला आहे.